सर्वांना सलाम. प्रभुदेव बापाची स्तुती असो. आज या सायंकाळच्या समयी या छोट्याशा मननाद्वारे सहभागिता, परमेश्वर देव बापाची स्तुती, परमेश्वर देव बापाचं गौरव करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि याबद्दल परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. काल ज्यावेळेस आपण मनन करीत होतो कलसे 2 आणि 16 ते 19 या शास्त्र भागावर, त्या ठिकाणी वचन 16 मध्ये आपण सणांचा उल्लेख पाहतो आणि ही जे सण आहेत हे पुढे होणाऱ्या गोष्टींची छाया किंवा सावली म्हणून सांगितलेले आहेत. आणि आम्हाला माहिती आहे की या सणांमध्ये कोणाची सावली दिसून येते, तर प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्या कार्याची सावली आम्हाला या सणांमध्ये पाहायला भेटते. आणि म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं की आपण या दिवसांमध्ये या सणांचा अभ्यास आपण करण्याचा प्रयत्न करूया, त्यावर मनन चिंतन करण्याचा प्रयत्न करूया आणि या सणांमधून, या यहुदी लोकांच्या सणांमधून आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सावली आणि त्याच्या कार्याची सावली पाहण्याचा प्रयत्न आपण त्यामध्ये करणार आहोत. आणि म्हणून या दिवसांमध्ये हा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही सणांविषयी बोलत आहोत त्यावेळेस आम्हाला माहित आहे की सण साजरे करण्यामागचा जो उद्देश आहे तो प्रामुख्याने आम्हाला हे दिसून येतो की तो सण साजरा करत असताना आम्ही आठवण करत असतो, आम्ही स्मरण करत असतो. कोणत्या गोष्टींचं स्मरण आम्ही करतो? प्रामुख्याने जे काही देवाने आमच्यासाठी केलेलं आहे किंवा त्या दिवसाचं जे काही महत्व आहे, जे काही देवाने आमच्यासाठी केलेलं आहे, देवाचं जे कार्य आहे त्याचं स्मरण आम्ही करत असतो, त्याची आठवण आम्ही करत असतो. प्रियांनो, ज्या प्रकारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आमच्यासाठी जे आहे त्याचं स्मरण करत असताना, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान याचं स्मरण करत असताना आपण गुड फ्रायडे आणि पुनरुत्थानाचा सण आपण साजरा करत असतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तानी जी विधी आम्हाला लावून दिलेली आहे, प्रभू भोजनाची विधी, त्या विधीच्या द्वारे देखील आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं आणि त्या नवीन कराराच्या रक्ताचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण आपण त्या ठिकाणी करत असतो. प्रियांनो, सण साजरा करत असताना आम्ही प्रामुख्याने पाहतो की त्यातून स्मरण, आठवण आम्ही करत असतो. ज्यावेळेस आम्ही यहुदी लोकांच्या सणांकडे पाहतो त्या ठिकाणी हेच आम्हाला दिसून येतं की हे सण साजरे करत असताना देवाने त्यांच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचं स्मरण, त्याची आठवण हे लोक त्या ठिकाणी करतात. त्याबद्दल परमेश्वर देवबापाची स्तुती, परमेश्वर देवबापाचं गौरव करतात. या सणांचं एक महत्व आणखीन हे देखील लक्षात येईल की हे सण देवाने स्वतः त्यांना लावून दिलेले आहेत, देवाने स्वतः त्यांना हे पाळण्याकरिता सांगितलेले आहेत. ज्यावेळेस आम्ही यहुदी लोकांकडे पाहतो त्या ठिकाणी त्यांचे नैतिक नियम आहेत, 10 आज्ञा त्यांच्या आहेत. त्याचबरोबर सण उत्सव साजरे करण्याचे नियम देखील त्या ठिकाणी आहेत, विधींचे नियम त्या ठिकाणी आहेत. प्रियांनो, आणि या सर्व सणांच्या द्वारे ते परमेश्वराच्या कार्याची आठवण करतात आणि परमेश्वर देवबापाची स्तुती करतात. ज्यावेळेस आम्ही यहुदी लोकांच्या सणांकडे पाहतो त्यावेळेला आम्हाला प्रामुख्याने जे सण त्यांचे दिसून येतात त्यामध्ये परम विश्रामाचा शब्बात आम्ही पाहतो, मांडवाचा किंवा मंडपाचा सण आम्ही पाहतो, मंदिराचा किंवा पुनःस्थापनेचा सण आम्ही पाहतो, वलांडण व बेखमीर भाकरीचा सण आम्ही पाहतो, सुगीचा किंवा हंगामाचा सण आम्ही पाहतो, पुरीम हा देखील एक सण आम्ही त्या ठिकाणी पाहतो. पुरीम हा सण जेव्हा एस्तेरने हामानाचं यहुद्यांविरुद्धचं जे कारस्थान होतं ते बंद पाडलं किंवा ते उद्ध्वस्त केलं, त्याच्या स्मरणार्थ हा पुरीम हा सण ते त्या ठिकाणी साजरा करत असतात. प्रियांनो, आपण या सर्व सणांमधून जाणार नाही, यादी मोठी आहे, या सर्व सणांचा विचार करणार नाही, परंतु इस्रायल लोकांचे जे 3 मुख्य सण आम्हाला पाहायला भेटतात त्या 3 मुख्य सणांचा विचार करणार आहोत. त्यांना वार्षिक 3 सण देखील म्हटल्या जातात. वर्षातले हे 3 त्यांचे महत्वाचे सण आहेत, ज्यांना यात्रेचे सण देखील काही जण म्हणतात, कारण या सणांकरिता त्यांना यरुशलेम मध्ये प्रवास करून जायचा असतो. आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो की वर्षातून 3दा यहुदी मनुष्याने यरुशलेमला जाऊन हे विशेष सण त्या ठिकाणी पाळायचे होते, हे विशेष सण त्याने त्या ठिकाणी साजरे करायचे होते. आणि त्याकरिता आपण एक शास्त्र भाग वाचूया. निर्गमाचं पुस्तक अध्याय 23 आणि वचन 14 पासून
तर 17 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचत आहे. या 3 सणांचा उल्लेख आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. निर्गम 23:14 पासून या ठिकाणी 3 वार्षिक सण या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि असं म्हटलेलं आहे, वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळा भरवून सण पाळ. बेखमीर भाकरीचा सण पाळ. त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमिलेल्या समय 7 दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण त्याच महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. कोणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये. शेतात पेरिलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ आणि वर्ष अखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर राहावे. प्रियांनो, या शास्त्र भागामध्ये हे जे 3 सण आम्हाला पाहायला भेटतात, बेखमीर भाकरीचा सण, त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी पाहतो की कापणीचा सण आणि संग्रहाचा सण, हे सण या ठिकाणी सांगितलेले आहेत. ह्याच सणांना आणखीन असं म्हणतात वलांडण व बेखमीर भाकरीचा सण. त्यानंतर आम्ही पाहतो की हंगामाचा सण आणि मंडपाचा किंवा मांडवाचा सण, हे 3 सण आम्हाला पाहायला भेटतात प्रियांनो, की जे इस्रायल लोकांच्या मुख्य सणांपैकी आहे. 3 हे मुख्य सण आहेत आणि या हे सण साजरे करण्यासाठी ते यरुशलेम मध्ये प्रवास करून जातात आणि त्या ठिकाणी हे सण ते साजरे करत असतात. आज आपण या 3 सणांपैकी वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण, या सणावर आज आपण विचार करत आहोत प्रियांनो. या एका सणाचा आज आपण विचार करूया, वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण. आता वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण हे 2 वेगळे सण आहेत, परंतु हे दोनही सण सोबत साजरे केले जातात. कारण वल्हांडण सणाच्या दुसऱ्या दिवसापासून हा बेखमीर भाकरीचा सण चालू होतो. या ठिकाणी अबीब महिना सांगितलेला आहे. ज्यावेळेस आम्ही निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये येतो त्या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर देवबाप त्या ठिकाणी सांगत आहे की हा महिना तुमच्यासाठी आरंभीचा महिना व्हावा, वर्षाचा पहिला महिना व्हावा. कारण त्या ठिकाणाहून आम्ही पाहतो की हे इस्रायल लोक मिसर देशाच्या गुलामगिरीतून बाहेर निघाले. गुलामगिरीमध्ये असताना याला अबीब महिना म्हटलेला आहे. सध्या याला यहुदी कॅलेंडर प्रमाणे निशान महिना म्हणतात आणि हा महिना जो आहे हा साधारण मार्च आणि एप्रिल, आपल्या कॅलेंडर प्रमाणे मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान येणारा हा महिना आहे, येणारा हा सण आहे प्रियांनो. वलांडणाचा सण या महिन्याच्या 14व्या दिवशी पाळावायचा आहे आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी 15व्या दिवशी बेखमीर भाकरीचा सण चालू होतो की जो 7 दिवस पुढे चालतो आणि या 7 दिवसांमध्ये यांना बेखमीर भाकर खायची असते. खमीराची भाकर नाही, बेखमीर भाकर यांना खायची असते. प्रियांनो, आपण वाचूया लेवियेचं पुस्तक आणि अध्याय 23, लेवियेचं पुस्तक अध्याय 23 आणि वचन 4 ते 7 मी तुमच्यासाठी वाचत आहे. लेवियेचं पुस्तक अध्याय 23. परमेश्वराचे जे नेमिलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करावायचे ते हे, पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो. त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो. त्यात तुम्ही 7 दिवस बेखमीर भाकर खावी. पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा, त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. या ठिकाणी आम्ही पाहतो की वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण पाळण्याविषयी या लोकांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे सण का पाळल्या जातात? देवबापाने मिसर देशाच्या गुलामगिरीमधून या इस्रायल लोकांना कशा प्रकारे बाहेर काढलं त्याचं स्मरण करण्याकरिता, त्याची आठवण करण्याकरिता आणि त्याचबरोबर परमेश्वर देवबापाने त्यांना जी गुरेढोरे दिली, जे काही अन्न पीक, जे काही परमेश्वर देवबापाने त्यांना दिलेलं आहे त्या सगळ्याबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती करण्याकरिता हे सण या ठिकाणी हे यहुदी लोक पाळत असतात. प्रियांनो, वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण, जो सण बेखमीर भाकरीचा सण 7 दिवस चालतो, या सणांच्या द्वारे या इस्रायल लोकांना आणखीन एका गोष्टीचं स्मरण होतं, आठवण होते
की कशा प्रकारे घाईघाईमध्ये त्यांना मिसर देशातून बाहेर पडावं लागलं. घाईघाईने, त्यांना वेळ नव्हता. ज्याप्रमाणे आम्ही एखाद्या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग करतो, आपली योजना असते एखाद्या ठिकाणी बाहेर गावी जायला, आणि मग त्याच्यासाठी आम्ही आमचं रिझर्वेशन करून ठेवतो. त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला काय काय लागेल, पूर्व तयारी, पूर्व योजना आमची असते, सर्व तयारी असते, आणि मग त्याप्रमाणे ठरल्या दिवशी आम्ही जातो, प्रवासाला सुरुवात करतो. कधी कधी असं देखील होतं की ठरलेलं नसतं, कुठली कल्पना नसते, परंतु क्षणामध्ये लगेच आम्हाला कुठली तयारी नाही, कुठलं रिझर्वेशन नाही, काही नाही, आम्हाला फटकनी निघावं लागतं. प्रियांनो, हे दोन्ही प्रवास आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये अनुभवातील असतील. योजनेप्रमाणे प्रवास आणि नकळत पटकनी अचानक सुरू झालेला प्रवास, हे दोन्ही प्रवास आपल्याला माहित आहे. मिसर देशातून ज्यावेळेला इस्रायल लोक निघाले त्यावेळेला त्यांना भाकर करण्यासाठी किंवा भाकरीचा जो गोळा आहे त्यामध्ये खमीर घालून त्याची वाट पाहून भाकर तयार करण्याचा देखील वेळ त्यांना नव्हता. त्यांना घाईघाईमध्ये त्या मिसर देशातून बाहेर पडावं लागलं. याचं स्मरण त्यांना या सणांच्या द्वारे होतं. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही वल्हांडण सणाचा विचार करतो, प्रियांनो, निर्गम याच्या 12व्या अध्यायामध्ये वल्हांडण सण आम्हाला अगदी तपशीलवारपणे पाहायला भेटतो. आपण एवढा खोलामध्ये जाणार नाही, परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की या वल्हांडण सणामध्ये काय झालेलं आहे. या वल्हांडण सणामध्ये परमेश्वर देवबापाने या इस्रायल लोकांना सांगितल्याप्रमाणे त्यांना कोकराचं अर्पण त्या ठिकाणी करायचंय, कोकरा त्या ठिकाणी वधायचा होता, आणि त्या कोकराचं रक्त त्यांना त्या ठिकाणी त्या घराच्या दारबाह्याला, कपाळपट्टीला त्या ठिकाणी लावायचं होतं. प्रियांनो, कारण परमेश्वराचा दूत त्यामधून फिरणार होता, आणि आम्ही पाहतो की जो प्रथम जन्मलेला आहे तो त्या ठिकाणी मरणार होता. अख्ख्या मिस्रामध्ये किती मोठं हाहाकार, त्या ठिकाणी प्रथम जन्मलेले कशा प्रकारे मरण पावले. परंतु इस्रायल लोकांच्या वस्तीमध्ये आम्ही पाहतो की हे जे कोकऱ्याचं रक्त त्या ठिकाणी दारबाह्याला, कपाळपट्टीला होतं. प्रियांनो, त्यामुळं देवाचा दूत ते घर ओलांडून गेला, ती वस्ती ओलांडून गेला, आणि या लोकांचा बचाव त्या ठिकाणी झाला. आता आपल्या सर्वांना माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमचा वल्हांडणाचा यज्ञ पशु आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा वल्हांडणाचा यज्ञ पशु आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी तो कोकरू त्यांनी वधलं, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा वल्हांडणाचा यज्ञ पशु आहे त्याचं अर्पण त्या वधस्तंभावर करण्यात आलेलं आहे. प्रियांनो, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळं आमचा बचाव झाला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळं आमची सुटका झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळं आमचं संरक्षण होतं. प्रियांनो, देवाच्या न्यायापासून प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, प्रियांनो, आज आम्हाला आमच्यासाठी ते नवीन कराराचं रक्त झालेलं आहे की ज्याद्वारे आमचा देवाबरोबर एक नवीन संबंध, एक नवीन प्रवास, एक नवीन नातेसंबंध त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा वल्हांडणाचा यज्ञ पशु आहे, जो वधण्यात आला, ज्याचं अर्पण झालं, आणि त्याच्या रक्तामुळं आमची सुटका झालेली आहे गुलामगिरीतून, त्या पापाच्या गुलामगिरीमधून. प्रियांनो, त्याची क्षमा, पापांची क्षमा आम्हाला प्राप्त झालेली आहे, आणि आमचा बचाव त्या ठिकाणी झालेला आहे. आमचं संरक्षण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे झालेला आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त आमचा वल्हांडणाचा यज्ञ पशु आहे. ज्यावेळेस आम्ही बेखमीर भाकरीच्या सणाकडे पाहतो, प्रियांनो, त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे, आणि या भाकरीमध्ये खमीर नाहीये. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, आणि त्याच्या ठाई खमीर किंवा कुठलाही दोष नाही. ज्या प्रकारे आम्ही पाहतो की कणकेच्या गोळ्यामध्ये खमीर टाकल्यानंतर तो गोळा फुगून मोठा होतो, तो फुगतो, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असं काही आम्हाला पाहायला भेटत नाही. तो पवित्र, तो शुद्ध, तो जसा आहे तसाच आहे. प्रियांनो, त्याच्या ठाई कुठलंही खमीर आम्हाला पाहायला भेटत नाही. तो स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे. स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे की ज्याच्या ठाई कुठलाही दोष नाही, ज्याच्या ठाई कुठल्याही प्रकारचं खमीर नाही, काहीही बाहेरून त्याच्यामध्ये ऍड केलेलं
अशा प्रकारचं नाही प्रियांनो, ही जीवनाची भाकर आहे, ही जीवनाची भाकर आहे प्रियांनो. आणि या खमीराबद्दल ज्यावेळेस आम्ही विचार करतो, लूक 12:1 मध्ये आम्हाला परुषांच्या खमीरापासून सावध राहायला सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्यांच्या खमीरापासून म्हणजेच त्यांच्या ढोंगापासून, त्यांच्या ढोंगीपणापासून आम्हाला सावध राहायला सांगितलेलं आहे प्रियांनो. ढोंगीपणा ज्यामुळं हे फुगीर होतात, ज्यामुळे एक गर्व आम्हाला पाहायला भेटतो, या ढोंगीपणामुळं आम्ही जे नाही ते असल्याची भावना, समज आम्ही करून घेतो आणि मग हाच फुगीरपणा आमच्या नाशाचं कारण बनतो प्रियांनो. कुठल्याही प्रकारचा दोष प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई नाही. आम्हाला देखील अशा प्रकारच्या खमीरापासून, अशा प्रकारच्या ढोंगीपणापासून सावध राहायला सांगितलेलं आहे प्रियांनो. आणि ज्यावेळेस आम्ही 1 कोरिंथ 5वा अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो, त्या ठिकाणी आणखीन आम्हाला या वलांडनाबद्दल आणि बेखमीर बद्दल आम्हाला वाचायला भेटतं. तुमच्यासाठी मी ती वचने वाचत आहे. कोरिंथकरास पहिले पत्र अध्याय 5 आणि वचन 6 ते 8 मी तुमच्यासाठी वाचत आहे. तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगविते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वलांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले, म्हणून आपण सण पाळावा. तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने तो पाळावा. सात्विकपणा आणि खरेपणा या प्रमाणे, या बेखमीर भाकरी प्रमाणे आम्हाला प्रियांनो सण साजरा करण्याकरिता सांगितलेला आहे. प्रियांनो, वलांडन सण आणि बेखमीर भाकरीचा सण आम्हाला पाहायला भेटतो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची सावली आम्हाला या दोन्ही सणांमध्ये पाहायला भेटते. प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आम्हाला या 2 सणांमध्ये कशा प्रकारे त्याची सावली पाहायला भेटते. परमेश्वर देवबाप या 2 सणांच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देव. संपवण्याआधी पुन्हा एकदा या गोष्टीचा उल्लेख करेल प्रियांनो की खमीर, ढोंगीपणा, दुष्टपणा किंवा असं जे सर्व प्रकारचं वाईट आहे, जे पाप आहे की ज्यामुळं प्रियांनो हा जो नवीन गोळा प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई तयार होत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे नवीन केल्या जात आहे प्रियांनो, हे खमीर या गोळ्याला फुगवून टाकतं प्रियांनो. मग ढोंगीपणा असेल, पाप असेल, दुष्टपणा जे काही असेल, त्यामुळं प्रियांनो एकदा हे खमीर आमच्या ठाई शिरलं, एकदा गोळा फुगला की मग प्रियांनो आमच्यासाठी फार कठीण आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो आम्ही नवीन गोळा केल्या जात आहोत, नवीन आम्ही होत आहोत प्रियांनो, त्या आमच्या ठाई अशा प्रकारच्या खमीरापासून आम्ही सावध राहायचं, दूर राहायचं आहे. पुन्हा एक बार म्हणेल की परमेश्वर देवबाप तुम्हाला या दोन्ही सणांच्या अभ्यासातून, त्यांच्यातून जी सावली आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची, त्याच्या कार्याची, त्याच्या जीवनाची दिसते, तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो प्रभू. पवित्र देवबापा, आज या समय वलांडन सण आणि बेखमीर भाकरीचा सण याविषयी मनन करत असताना, विचार करीत असताना परमेश्वर देवबापा, ज्या काही गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत, तू आमचा वलांडनाचा यज्ञ पशु आहे. पवित्र देवबापा, आम्ही अगदी ज्यावेळेस एदेन बागेत जातो त्या ठिकाणी वधल्या गेलेला तो कोकरू, पवित्र देवबापा, ज्याच्या चमडीपासून वस्त्र आदाम हवेला देण्यात आले. परमेश्वर देवबापा, ज्यावेळेस आम्ही त्या मिसर देशामध्ये वधलेला तो कोकरा, वलांडनाचा कोकरा आम्ही पाहतो आणि परमेश्वर देवबापा, ज्यावेळेस आम्ही तुझ्या वधस्तंभाकडे पाहतो प्रभू, तू आमच्यासाठी या गोष्टी केल्यात. तुझ्याद्वारे आम्हाला तारणाची वस्त्र मिळाली. तुझ्याद्वारे परमेश्वर देवबापा आम्हाला नवीन जीवन मिळालेलं आहे. तुझ्यापासूनच आमची सुटका आहे. पवित्र देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो. तूच स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे आणि या भाकरीच्या ठाई खमीर नाही, या भाकरीमध्ये कुठलंही खमीर नाही. पवित्र देवबापा, आता जेव्हा आम्हाला तू एक नवीन गोळा तुझ्या ठाई बनवत आहे, आमचं देखील सहाय्य कर, संरक्षण कर आणि अशा प्रकारच्या खमीरापासून आपण बापा आम्ही सावध राहावं, याकरिता तुझं सहाय्य तू आम्हा सर्वांना पुरव. पुन्हा आज एक बार
या समय पवित्र देव बाप्पा या वचनांसाठी मी तुझे आभार मानतो. तू पुरवलेल्या या कृपेसाठी मी तुझे आभार मानतो. सर्व मंडळीतील सर्व लहान थोरांना मी तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू तू प्रत्येकाचं सहाय्य कर, प्रत्येकाची काळजी घे, प्रत्येकाला उत्तम आरोग्य पुरव. प्रत्येकाची गरज तू जाणतोस, तुझ्या स्वर्गीय भांडारातून ती तू पुरव. आम्ही सर्वजण तुझ्या हातात स्वतःला देत या सर्व परिस्थितीला आणि देव बाप्पा या सर्व वातावरणाला तुझ्या हातामध्ये देत, पुढची सर्व वेळ देत तुझ्या हातामध्ये देत. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. प्रभू देव बाप तुम्हाला द्वारे आशीर्वाद देव. थँक्यू. गुड नाईट.